हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आम्ही चाललो आहे आमची इलेक्ट्रिक स्कूटी बुक करण्यासाठी. बदलापूर ईस्टला ओलाचं एक शोरूम आहे. तिथे इलेक्ट्रिक स्कूटरचे सगळे मॉडेल अवेलेबल आहेत आणि जो आम्हाला मॉडेल हवा आहे तो सुद्धा तिथे अवेलेबल आहे. सो आम्ही ओलाच्या शोरूमला विजिट केलेलं. सो तिथे सगळं इन्क्वायरी केल्यानंतर आणि कंपॅरिझन केल्यानंतर आम्हाला जी आमच्या बजेटमध्ये बसली जी स्कूटी ती आम्ही बुक केली आणि शुभमने त्याची टेस्ट ड्राईव्हसुद्धा घेऊन बघितली. रेग्युलर स्कूटीपेक्षा थोडेसे फीचर्स वेगळे आहेत त्याच्यामुळे थोडं हँड्स ऑन व्हायला थोडासा टाईम लागेल, पण इझी आहे चालवायला आणि अफोर्डेबलसुद्धा आहे. सो आम्ही ती बुक केली आहे आणि त्याची डिलिव्हरी आम्हाला होणार होती एक आठवड्यानंतर. सो मग आम्ही परत सगळं डॉक्युमेंटेशन करून घेतलं आणि त्यांनी जे काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल किंवा आमचे जे डाऊट्स होते ते त्यांनी चांगल्या प्रकारे क्लिअर केलेले. सो अशा प्रकारे आम्ही बुकिंग केल्यानंतर ती आम्हाला मिळणार होती एक आठवड्यानंतर. सो मग आम्ही नेक्स्ट विजिट केली तेव्हा मी गावी होते. सो शुभम आणि पप्पा गेलेले डिलिव्हरी घेण्यासाठी. सो आमची स्कूटी आहे आणि ही डिलिव्हरी ऑन टाईम पण झालेली. सो आम्ही खूप खुश होतो की ठीक आहे, एक बजेटमध्ये आम्हाला आमची स्कूटी मिळाली. सो सगळं परत पेपरवर्क आणि थोडंसं ड्राईव्ह वगैरे करून बघितली आणि सगळं इन्शुरन्स आणि सगळे जे चार्जेस वगैरे आम्ही सगळे नीट डॉक्युमेंटेशन करून घेतलं आहे आणि नंतर मग आम्ही आमची स्कूटीला घरी आणलं. तर ही आमची ॲनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून आम्ही स्वतःसाठी ही स्कूटी घेतली आहे, जी की इलेक्ट्रिक आहे आणि अफोर्डेबलसुद्धा आहे. आणि तुम्हाला जर याबद्दल आणखी रिव्ह्यू किंवा आणखी काही डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही याचा एक सेपरेट व्लॉग किंवा व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी आम्हाला ही स्कूटी कितीला पडली आणि ह्याचे फीचर्स काय आहेत किंवा ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आम्ही सगळं एक्सप्लेन करू तुम्हाला. सो नक्की कमेंट करा आणि आम्हाला सांगा की ह्या स्कूटीबद्दल तुम्हाला आणखी इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की कळवा. आणि ही स्कूटी घेऊन आम्ही खूप खुश होतो. आणि RTOचे पण सगळे जे डॉक्युमेंटेशन होते हे त्याच टाईममध्ये झालेले. सो आम्हाला नंबर प्लेटसुद्धा डिलिव्हरीच्या टाईमलाच मिळालेली. सो मग आम्ही ती घरी घेऊन आलो स्कूटीला. ॲक्च्युली शुभम आणि पप्पाच घेऊन आले, मी गावी होती त्याच्यामुळे त्याचं जे घरी आणल्यानंतर औक्षण वगैरे करणं ह्याला मी नव्हते. सो मला व्हिडिओ कॉल केलेला त्यांनी, मी गावी होते. सो आणि अशा प्रकारे ही आमची स्कूटी आहे आणि आम्ही खूप खुश होतो. हे आमच्या दोघांचं गिफ्ट होतं स्वतःसाठीच. सो जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा. सो जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ बनवत राहू. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून आमचा नवीन व्हिडिओ जो येईल तो तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुमच्याकडून मिस होणार नाही. सो पुढचा ब्लॉगसुद्धा नक्की पहा. थँक्यू. ओवाळणी करताना व्हिडिओ कॉल चालूच होता, तर पप्पांनी पूजा करून घेतलेली आणि नंतर मावशीसुद्धा ओवाळणी करत होत्या. आणि असं जर काही चांगलं काम करणार असेल तर कोकणात असं नारळ द्यायची पद्धत असते. सो मग आम्ही नारळ वगैरे दिला आणि अशा प्रकारे मग हे एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात म्हणून केलं जातं. सो तुम्हाला पण जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.